नमस्कार. आज आम्ही बऱ्याच महिन्यानंतर त्रिशवीला मॉलला घेऊन जात होतो. म्हणजे अमर मला निघायच्या 10 वेळा पण आधी बोलत होता, "आपण नक्की जायचंय मॉलला." कारण की त्रिशवी केवढी हायपर ॲक्टिव्ह आहे. इट्स नॉट अबाउट हायपर ॲक्टिव्ह, पण ती घरगुसली आहे. तिला 1-1.5 तासामध्ये घराचा रट्टा चालू होतो. "मम्मा कधी घरी जाणार? कधी घरी जाणार?" इथे जरा ती माझ्यावर रागून बसली होती. तिला कारमध्ये बसल्यास जरा ओरडा पडला होता. त्याच्यानंतर मी बापरे! आज हिम्मत केली शूज घालायची, कारण की त्रिशवी बरोबर चप्पल घालून मॉलला जायचं, कारण की ती तिच्या पाठी किती फिरवणार हे आम्हाला माहिती आहे. इकडे मी 6 महिन्यानंतर ही माझी बॅगवती काढली. अमरनी 6 मंथ आधी ही मला गिफ्ट केलेली माझ्या वॉर्डरोबमध्ये तशीच होती. आणि फायनली आम्ही पोहोचलो इन्फिनिटीला. जेव्हापासून स्काय सिटी बोरिवलीला ओपन झालंय, आम्ही तर बोरिवलीच्या बाहेर कुठे जातच नाही. म्हणजे हरून फिरून कुठे जायचंय तर स्काय सिटी, स्काय सिटी. आज आम्ही शॉपिंगसाठी आलेलो, पण त्रिशवी असल्यामुळे बरोबर शॉपिंग होणं शक्य नाही. थोडंफार काही घेतलं, तिकडे इथे रडायला लागली, "मम्मा मला हा पप्पी हवा, माझ्याकडे तर पप्पी नाहीये, माझ्याकडे तर सॉफ्ट टॉयज नाहीयेत." एवढे सॉफ्ट टॉयज आहेत या मुलीकडे. नंतर झालं सगळं घेऊन मला बोलते, "चल मम्मा मी तुला कपडे सिलेक्ट करून देते. हे बघ हे कपडे घे, तू ते कपडे घे." थोडासा मला इथे बटरिंग करत होती आणि इन्फिनिटीला येणार आणि माझे फेव्हरेट मोमोज नाही खाणार. ओहोहो! हे बेस्ट मोमोज आहेत मुंबईतले. सिरियसली ह्यांचे मोमोज ट्राय करा. दे आर द बेस्ट. सध्या मोस्ट फेव्हरेटमध्ये त्रिशवीचं वॉफल आहे. तिने दिली वॉफलची ऑर्डर आणि त्याला 10 वेळा जाऊन बनवत होतं, "भैय्या मेरा वॉफल कब बनेगा? भैय्या मेरा वॉफल कब बनेगा?" वॉफल खाऊन निघालो आम्ही इथे गेम झोनला. त्रिशवीने 2 ते 2.5 तास कुठे घालवले ह्या गेम झोनला खरंच कळलं नाही. म्हणजे आमची बॉडी एकदम अशी गळल्यासारखी झालेली, कारण की ह्या मुलीने इकडे, तिकडे, तिकडे करून एवढे कार्ड स्वाईप केलेत आज आम्ही, बापरे! म्हणजे बरं आहे की आम्ही नेहमी येत नाही आणि ह्या स्टोअरपासून तर त्रिशवीला आम्ही लपवत-लपवत नेलं, की हॅमलीज बघितलं असतं, तर इथे परत 4-5 हजारचा फटका होता. एवढं 2-2.5 तास खेळल्यानंतर मॅडमला पाहिजे होता मिल्कशेक. वॉफल आमचा कुठेच पचला होता. त्याच्यानंतर तिकडे मुलांच्या हातावर सॉफ्टी बघितली, तर आम्हाला सॉफ्टीसुद्धा पाहिजे. मग सॉफ्टीवर मॅडमनी हात मारला आणि इथे आलं आमचं सिझलर. पण बापरे! ह्यांनी तर आमचा धर्मच भ्रष्ट केला आज. कारण की आम्ही व्हेज सिझलर मागितलं होतं आणि लिटरली त्याच्यामध्ये अंडं दिलं त्यानी आणि ते अंडं मीच खाल्लं. म्हणजे 1.5 वर्षापासून आम्ही नॉन-व्हेज सोडलंय आणि म्हणजे एवढ्या मोठ्या ब्रँडमधून अशी कशी चुकी होऊ शकते यार? म्हणून मला असं वाटतं, की बापरे! खरंच गुजराती लोकं व्हेज हॉटेल का प्रिफर करतात? आज तर आमचा त्यांनी धर्मच भ्रष्ट केला. 1.5 वर्षापासून आम्ही नॉन सोडलंय, पण आज नॉन त्यांच्यामुळे खाल्लं मी चुकून. सो असा होता आमचा दिवस त्रिशवीबरोबर. खूप मज्जा आली आणि त्रिशवीने खूप थकवलं पण.